जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, काल आपण एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये धूर्त, कपटी, चालबाज, धोकेबाज अशा इंग्रजांच्या वर्तणुकीविषयी त्यांनी काय भारतामध्ये केलं, कसं केलं हे बघितलं. आता आपण बघणार आहोत त्यांनी जातीमध्ये फूट कशी टाकली आणि त्याचा फायदा त्यांना कसा झाला. तर इंग्रज भारतामध्ये 1605मध्ये त्यांनी शिरकाव केला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी 1818मध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. परंतु मागची 18 वर्ष किंवा 17 वर्ष त्यांनी काय केलं की म्हणजे 1605 ते 1817पर्यंत त्यांनी भारतामध्ये ठिकठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केलं. पश्चिम बंगाल असो, दक्षिण भारत असो, पंजाब असो, जे काही आसाम, बिहार, हळूहळू त्यांनी काय केलं, एक एक भाग ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर प्रत्येक भागामधलं वातावरण, तिथली सिस्टम त्यांनी समजून घेतली आणि प्रत्येक वेळेस त्यांनी काय केलं की प्रत्येक प्रांताचा एक गव्हर्नर त्या प्रांतामध्ये निवडला. जसं दक्षिण भारत असेल, पश्चिम बंगाल असेल, आसाम बिहार असेल, पंजाब असेल, गुजरात असेल, अशा प्रत्येक ठिकाणचा एक गव्हर्नर त्यांनी नेमला. असे जवळपास 100 ते 150 गव्हर्नर त्यांनी त्या काळामध्ये निवडले. गव्हर्नर म्हणजे तिथला कारभार बघणारा त्या प्रांताचा, त्याच्याकडे तेवढा भाग त्यांनी दिला आणि त्याच्या हाताखाली मग कलेक्टर, SP वगैरे असे म्हणजे वेगवेगळे पदाधिकारी त्यांनी त्या काळामध्ये निवडून दिले. तर मग यांच्या अंतर्गत तो कारभार चालायचा. मग ह्या गव्हर्नरनी काय केलं की प्रत्येक, आता समजा दक्षिण भारताचा गव्हर्नर आहे, त्याने काय करायचं, त्याच्या भागामध्ये जो काही भाग आला त्या भागाचा पूर्ण सर्वे करायचा. तिथं शाळा किती, मंदिरं किती, पाण्याचा स्रोत काय, त्याच्यानंतर शेती कशा पद्धतीची केल्या जाते, कुठल्या प्रकारे शेती केल्या जाते, तिथले लोक कुठल्या प्रांतामध्ये म्हणजे त्या बोलीभाषा कोणती बोलतात, ते शिकतात कसे, त्यांचं शैक्षणिक पद्धती काय, हे सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या जे मुघल होते यांनी 1.5 ते 1000 वर्ष भारतावर राज्य केलं, भारताची लूट केली. भारतामध्ये अनेक मुस्लिम राजे होऊन गेले. त्यांना जे जमलं नाही ते इंग्रजांनी केलं. काय केलं, त्यांनी बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास केला. इथला हिंदुस्थानचा, भारताचा माणूस खातो काय, पितो काय, तो कुठल्या व्यवहार करतो, कसा करतो, त्यांची व्यवहार करण्याची पद्धत काय, हे साऱ्या म्हणजे बारीक सारीक गोष्टी त्यांनी काय केलं की ऑब्झर्व केलं. त्यांनी त्याचं काय केलं आहे, ऑब्झर्वेशन केलं आहे प्रत्येक गोष्टीचं, इथल्या माणसाचे. आणि त्याचा फायदा त्यांनी काय केला आहे की त्यांनी जे रिपोर्ट तयार केले ते त्यांनी त्यांच्या देशाला म्हणजे ब्रिटनला पाठवले. तिथल्या संग्रहालयामध्ये हजारो रिपोर्ट पडलेले भारताविषयीचे. भारतामध्ये काय काय आहे, काय काय नाही, तिथले लोक कसे संघटित आहे. एक माणूस गंगेच्या काठावर उभा राहून शेंडीवाला कसा लोकाला ज्ञान देतो हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि ते सुद्धा रिपोर्ट त्यांनी त्यांच्या देशाला पाठवले. मग त्यांनी काय केलं की ह्याच ब्राह्मण लोकांना जवळ केलं आणि जे समाज संघटित होता त्या समाजामध्ये त्यांनी काय केलं की 16व्या शतकामध्ये छत्रपतींच्या काळामध्ये जो समाज एकत्रित होता, मराठी म्हणून होता, कुठल्याही माणसाला विचारा, तो काय म्हणायचा, मी मावळा आहे, मी छत्रपतींचा मावळा आहे, मी स्वराज्याचा मावळा आहे, मी मराठा आहे, स्वराज्याचा मराठा आहे. हा जो अभिमान होता त्यांनी त्या अभिमानाला छेद दिला. काय केलं आहे की तुम्ही बहुजन आहात, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही शूद्र आहात, तुम्ही फलाणे आहात, तुम्ही अमुक आहात, असे भेद पाडले. तुमचा व्यवसाय काय, मग तुमचा व्यवसाय हा आहे, तुम्ही सोनार. तुमचा व्यवसाय काय, कपडे शिवण्याचा, मग तुम्ही टेलर, शिंपी, तुम्ही अमुक,
तुम्ही तमोक यांनी काय केलं आहे, व्यवसायावरून जाती निर्माण केल्या. कोणी? इंग्रजांनी. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जात व्यवस्था ही भारतामध्ये अस्तित्वातच नव्हती. इथं वर्णव्यवस्था होती. वर्णव्यवस्थामधून एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जायची सिस्टम होती. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही इतिहासाची पानं चाळा, संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करा, किमान स्वतःहून तो वाचल्यानंतर त्याच्यावर चर्चा करा. मी वाचलंय, मला कळलं, मला समजलंय असं म्हणून ते चुकीच्या पद्धतीनं करू नका. काय त्याला वाचल्यानंतर कोणाशी, एखाद्या व्यक्तीशी चर्चा करा. तुम्हाला किमान हिंदू संस्कृतीमधल्या 10 लोकांशी चर्चा करा की बाबा मम म्हणजे काय, तम म्हणजे काय, तव म्हणजे काय, घृत म्हणजे काय, दुग्ध म्हणजे काय, ही चर्चा करा. उगच तच मच ध करू नका. वाचन केल्यानंतर ती चर्चा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी करा. त्या ग्रंथावर चर्चा करा. तुम्ही जो वाचलं त्याच्यावर चर्चा करा. वाचन आलं आणि मी खूप वाचलं आणि मला कळलं, हा प्रकार करू नका. संस्कृत ग्रंथामध्ये काय लिहिलंय हे तुमच्या लक्षात येईल. मग मला सांगा की वेदव्यास ज्यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण लिहिले, हे कोण होते? ब्राह्मण होते, वैश्य होते, शूद्र होते, की जे काय असतील ते. मग त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यांची आई कोळी समाजाची, वडील ब्राह्मण समाजाचे. ठीक आहे. मग तिथं काय आहे? त्याच्यानंतर कृष्ण परमात्मा कोण होते? गवळी होते. त्यांचे मुळात आई आणि वडील राजघराण्यातील, पण त्यांचा सांभाळ कोणी केला? गवळ्याने केला. लहानचे मोठे कोणाच्या घरी झाले? गवळ्याच्या घरी झाले. स्वतःला काय म्हणू लागले? गवळीच. त्यांनी गीता सांगितली. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्हाला कळले, तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला ज्ञान आहे सगळ्या गोष्टी. मग श्रीकृष्ण परमात्मा कोण होते? क्षत्रियामधून बहुजन समाजामध्ये गेले. बहुजन, गवळी बहुजनमध्ये येतं ना. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही इतिहास वाचा, तुम्हाला कळत. मग बहुजनमध्ये गेले आणि त्यांनी गीता सांगितली, लिहिली, जे काय असेल ते. त्याच्यानंतर वाल्मिक ऋषी बहुजन होते, त्यांनी रामायण लिहिलं. मी सांगत नाही, तुम्ही ऐकताय, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही टी व्ही पाहिली, तुम्हाला सगळं माहीत आहे. मग बहुजन आहेत, मग त्यांनी ते लिहिलं. संदीपानी ऋषी बहुजन आहे, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत, त्यांची सुक्त आहेत वेदामध्ये. मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास नका ठेवू ना. तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या. आणि मग ह्याच गोष्टीचा इंग्रजांनी फायदा घेतला. तुम्ही व्यवसाय करताय, व्यवसायानुसार तुमची जात ठरवली आणि इंग्रजांनी व्यवसायानुसार जाती ठरवल्या. आणि ह्या 4 वर्णामध्ये त्यांनी काय केलं आहे? हजारो जाती अस्तित्वात आणल्या. काय केलं? त्यांनी जात व्यवस्था निर्माण केली. जात व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे की आपल्याच देशातील काय केलं आहे, आपल्याच देशामध्ये त्यांनी 1864 पहिली जनगणना जातीनिहाय केली. आणि त्या जातीनिहाय जनगणनेनुसार 1864 पहिली जनगणना केल्यानंतर त्यांना ते बोटावर मोजणे इतक्या जाती अस्तित्वात आल्या असतील किंवा जे काय असेल. नंतर त्यांनी 1872ला जनगणना केली. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही संशोधन करा, इतिहास वाचा. आणि त्याच्यानंतर त्यांनी 1872 नंतर म्हणजे परत 10 वर्षांनी जनगणना केली. आणि 1930मध्ये 1000 ते 4000 जाती त्यांनी अस्तित्वात आणल्या. पहिल्या किती होत्या? 64मध्ये बोटावर मोजण्या इतक्या. परंतु 1930ला ज्यावेळेस शेवटची जनगणना डिक्लेअर झाली म्हणे, आता मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही इतिहासाची पानं वाचा.
मी प्रत्येक वेळेस तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही वाचा. वाचा, पण तुम्ही चर्चा करा. नुसतं मी वाचलंय म्हणून त्याच्यात तुमचं ते कन्फ्युजन होऊन जाईल, तुमचा गैरसमज होऊन जाईल. जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, धचा मा होऊन जाईल आणि तुमचा गैरसमज होऊन जाईल. काय असतं, धचा मा झालं तर मोठा प्रॉब्लेम येतो. मग तशा ह्यांनी काय केलं आहे की 4,000 जाती 1930च्या काळामध्ये अस्तित्वात आणल्या. मग मला सांगा, जात व्यवस्था कोणी निर्माण केली, इंग्रजांनी का भारतीयांनी? मग 4 वर्ण व्यवस्थित होते का एवढ्या जाती व्यवस्थित आहेत? पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला जात विचारल्या जायची का? नाही. 1822 पर्यंतच्या अहवालानुसार इंग्रजाच्या 4ही वर्णाला शिक्षण होतं. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही त्यांचं रेकॉर्ड बघा, तुम्हाला त्यांच्या लिखाणावर भरोसा आहे, तुम्ही ते रेकॉर्ड चेक करा. काय त्यांच्या रेकॉर्डनुसार तुम्ही तिथं चेक करा. 1822 पर्यंत 4च वर्ण होते आणि चौघाला शिक्षणाची व्यवस्था होती. स्त्रियांना सुद्धा शिक्षणाची व्यवस्था होती. मी सांगतोय म्हणून नाही. 1822 नंतर मॅकोले नावाचा एक महामूर्ख भारतात आला. त्याने 10 वर्ष इथला अभ्यास केला आणि इंग्रजी शैक्षणिक पद्धती मॅकोलेने तयार करून आपल्या भारतामध्ये रुजवली. आणि जे मुघलांना जमलं नाही ते ह्यांनी काय केलं माहिती आहे का? जी मंदिरामध्ये शाळा भरायच्या, गुरुकुल पद्धती होत्या, किंवा जे गुरुकुल गावाच्या बाहेर होती, ती गुरुकुलच नष्ट करून टाकली. मुळामध्ये हिंदू संस्कृतीचा गाभा असलेली जी गुरुकुल पद्धत होती गावाच्या बाहेर किंवा मंदिरामध्ये, यांनी काय केलं, ती गुरुकुल पद्धत डायरेक्ट त्याच्यावर त्यांनी काय करायचा, अटॅक करायचा. तिथल्या जे साधू संन्यासी गुरु जे कोणी असायचे शिक्षण देणारे, त्यांच्यावर हल्ला करायचे आणि त्यांना ते विद्यार्थ्यांना वगैरे मारहाण करायचे, त्या शिक्षकांना मारहाण करायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की लोक ती गुरुकुल पद्धत हळूहळू नामशेष होत गेली आणि ह्यांचं वर्चस्व वाढत गेलं. आणि मग त्याच्यामध्ये काय झालं की हे जे 4 वर्ण होते ह्यांना व्यवसायानुसार यांनी जातीमध्ये विभागलं. आणि जातीमध्ये विभागल्यानंतर काय झालं की जात ही जन्मजात निर्माण झाली. काय झालं, त्या काळामध्ये एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाता येत होतं. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. कोण कोण गेलंय? श्रीकृष्ण परमात्मा राजे असून गवळ्यात बहुजनामध्ये गेले. त्यानंतर महर्षी विश्वामित्र काय झाले, राजा होते, ऋषी झाले. त्याच्यानंतर वेदव्यास हे ऋषी झाले. संदीपान बहुजन होते, ते ऋषी झाले. म्हणजे तुम्हाला एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाण्याचा मार्ग होता, इंग्रजांनी तो बंद केला. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जमीनदार, सामंत, अंमलदार हे जे राजाच्या हाताखाली काम करणारे लोक होते, हे काय करायचे, त्या काळामध्ये 2 प्रकार चालायचे. एक शेतकरी वर्ग आणि एक व्यापारी वर्ग, हे 2च वर्ग चालायचे. पण जमीनदार आणि जो ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो, हे कर्मकांड करणारे होते, ते काय करायचे, जमीनदाराच्या लिंकमध्ये राहायचे आणि जमीनदार ब्राह्मणाच्या लिंकमध्ये राहायचा, म्हणजे कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीचे. आणि हे 2 व्यक्ती, जमीनदार आणि देशपांडे, देशमुख आणि कुलकर्णी यांच्याबरोबर हा जमीनदार राहायचा. मग ह्यांनी काय करायचं, ह्या शेतकरी कष्टकरी कामगार होते, यांना काय करायचे, त्याला आपण बंधुआ कष्टकरी लोकांना बंधुआ पद्धत, ज्याला आपण म्हणतो की सालनसान त्याच्याकडनं काम करून घ्यायचं, त्याच्याकडून ते लिहून घेतलं जायचं, ज्याला वेठबिगार म्हटलं जातं. किंवा बैलाच्या घाण्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर त्या जमीनदाराकडेच काम करायचं, किंवा देशमुखाकडं, देशपांड्याकडेच काम करायचं, कुलकर्णीकडेच काम करायचं, सामंताकडेच काम करायचं. हजारो वर्षे
त्याची वंश परंपरागत ती रीत चालू राहायची. वडिलांनी काम करायचं, वडिलांनंतर पोरांनी काम करायचं, पोरानंतर त्या नातवानी काम करायचं. हजारो वर्षे ही परंपरा कोणाची चालायची? ह्या जमीनदार लोकांची आणि ह्या सामंत लोकांची. आणि त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करायचे जे कर्मकांड करणारे कर्मठ लोक होते. त्यामध्ये देशमुख, देशपांडे, कुलकर्णी यांनी अशा पद्धतीची ही पद्धत त्या काळामध्ये होती. ही विनाकारण वर्णव्यवस्थेला नाव ठेवण्याचा प्रकार आहे. मुळामध्ये ही पद्धत अशा पद्धतीची होती. जिसके हात में लाठी उसकी भैंस अशातला प्रकार आपल्या भारताच्या पूर्वीच्या काळामध्ये होता. परंतु जात व्यवस्था नव्हती आणि जात ही जन्माला चिटकत नव्हती. परंतु नंतरच्या काळात काय झालं की हे जमीनदार, सामंत, देशपांडे, कुलकर्णी, देशमुख यांनी हे काय केलं की त्यांचं वर्चस्व गाजवलं आणि याच गोष्टीचा फायदा इंग्रजांनी घेतला. यांनी काय केलं, तू काय काम करतो? मग एखादा जर माती काम करत असेल तर त्याला बेलदार, चिखलदार किंवा एखादं मिस्त्री काम करत असेल त्याला मग मिस्त्री, बेलदार अशी नावं त्या काळामध्ये त्यांनी द्यायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळामध्ये 18 पगड जातीमध्ये जे समजा मोडायचे त्यांना वैश्यच म्हटलं जायचं. जे दुकानदारी करायचे, जे शेतामध्ये काम करायचे त्यांना कष्टकरी शूद्रच म्हटलं जायचं. परंतु ह्या काळामध्ये, इंग्रजाच्या काळामध्ये ह्यांनी काय केलं, जाती व्यवस्था निर्माण केली. ती जाती व्यवस्था का निर्माण केली तर त्यांना त्या ठिकाणी ह्यांच्यामध्ये जातीमध्ये वाद घालून द्यायचा. जातीमध्ये वाद घालून द्यायचा की बाबा तुम्ही ह्या जातीचे, तुम्ही त्या जातीचे, मग तुम्ही व्यवहार करू शकत नाही एकमेकाशी. आणि पूर्वीच्या काळामध्ये वस्तू विनिमय पद्धत होती. काय होती? सुताराने काम करायचं, लाकडाचं काम करायचं. जो लाकडाचं काम करायचं त्याला सुतार म्हटलं जायचं. आणि त्याच्या साह्यानं शेतकरी काय करायचा? शेतामध्ये काम करायचा, कष्टकरी काम करायचा. त्या सुताराला जे साहित्य लागायचं लोखंडाचं काम करणारा जो असायचा त्याला शिंपी म्हटलं जायचं. जो सोन्याचं काम करायचं त्याला सोनार म्हटलं जायचं. मग हे एकमेकाशी निगडीत होते. काय असतं की हा जो कपडा आहे ह्याच्यामध्ये आडवे उभे धागे, म्हणून हा कपडा शरीर झाकतो. काय, हा कपडा आडवे उभे धागे असल्यामुळे शरीर झाकतो आणि ह्याला कपडा म्हणून आपण वापरू शकतो. परंतु ह्याचे जर धागे बाजूला जर झाले तर त्या धाग्याने अंग झाकता येईल का? नाही. तशी ही एकमेकाच्या पूरक होते कारागीर लोक. त्याच्यामध्ये मग तेल विकणारा जो होता तो तेली, त्याच्यानंतर टेलर काम करणारा, कपडे शिवणारा शिंपी, म्हणजे ह्या अशा बुटा चप्पल बनवणारा चांभार, अशा पद्धतीची जात व्यवस्था इंग्रजांनी अस्तित्वात आणली. कशासाठी? की त्यांना राज्य करता यावं. ह्या जाती व्यवस्थेमध्ये त्यांना काय सोपं झालं की प्रत्येकावर राज करता यावं, प्रत्येकावर हुकुमशाही करता यावी. आणि पूर्वीच्या काळामध्ये जी व्यवस्था होती आपल्या भारतामध्ये ती होती वस्तू विनिमय पद्धत. समजा एखाद्याला त्या सुताराकडून लाकडाचं काम करून घ्यायचे, त्याला धान्य द्यायचं, त्याच्याबदले पैसा नव्हता, धान्य द्यायचं, त्याने ते लाकडाचं काम करायचं. सोनाराला सोनं देऊन वस्तू वगैरे, दागिने वगैरे बनवून घेतले. त्याला लागणारं काम जे आहे, सुताराला समजा सोन्याचे दागिने बनवायचे तर सुताराने त्याला लाकडाचं काम करून द्यायचं. त्याच्या दारं, खिडक्या, शेतासाठी लागणारी अवजारं, गाडी, बैल हे बनवून द्यायचं आणि सोनाराने त्याला दागिने बनवून द्यायचे. लोहाराने त्याचे खिडक्या वगैरे लोखंडी बनवून द्यायच्या आणि लोहाराला सोनाराने सोन्याचे दागिने बनवून द्यायचे. अशी व्यवस्था त्या काळामध्ये, याला वस्तू विनिमय पद्धत म्हटलं जायचं. परंतु त्याच्यामध्ये समतोल नव्हता, तरी त्या काळातील लोक सुखी होती, समाधानी होती. परंतु इंग्रजांनी ही जी व्यवस्था आणली, ह्या व्यवस्थेमध्ये काय झालं की लोकांमध्ये जात व्यवस्था निर्माण झाली. जात व्यवस्थेमध्ये काय झालं की ठराविक समाज ठराविक मर्यादेपुरता मर्यादित राहिला. तो एकमेकाशी, इतर समाजाशी म्हणजे इतर जातीशी संपर्कात नाही राहू लागला. मग लग्न कार्य करायचे तर स्वतःच्याच समाजातील लोकांना,
मग आता समजा सोनाराचा माणूस असेल तर त्यांनी सोनाराचे काम करणाऱ्या माणसाने सुताराच्या माणसाला ठराविक कामासाठीच बोलवायचं, त्याला तेवढ्यापुरतंच मान द्यायचा. पूर्वीच्या काळामध्ये इकडून तिकडं जाता येत होतं, ह्या वर्णामधून त्या वर्णात जाता येत होतं. परंतु ह्या जात व्यवस्थेमध्ये ती पद्धत बंद झाली आणि ती इंग्रजांना गरजेची होती. गेली इंग्रज 150-200 वर्ष होऊन गेलीत, परंतु ही जात व्यवस्था ते भारतामध्ये सोडून गेलेत. आणि त्या जात व्यवस्थेमुळं काय झालं की समाजामध्ये एकमेकामध्ये वितुष्टपणा आला. पूर्वी जे आपुलकीनं राहायचे, गुण्यागोविंदाने राहायचे, ती पद्धत आज राहिलेली नाही. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही तिथले रिपोर्ट वाचा. आता तुम्ही म्हणाल की मी रिपोर्ट वाचलेत का, तर मी धर्मपाल जैन यांचं पुस्तक वाचले. आता दिसायचा थोडा प्रॉब्लेम झाला ती गोष्ट वेगळी आहे, परंतु तुम्ही धर्मपाल जैन यांचं पुस्तक वाचा. त्यांच्या पुस्तकामध्ये तिथल्या रिपोर्टचा उल्लेख आहे. ब्रिटिश संग्रहालयामध्ये ठेवलेले जे भारतीय रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टमध्ये ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख आहे. कारण इंग्रजांना भारतावर राज्य करण्याच्या सोयीस्कररित्या काय होतं, जात व्यवस्था होती. मग यांनी काय केलं की हळूहळू ही जात व्यवस्थेमध्ये आपापसात भांडणं लावून दिली. हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, बौद्ध वगैरे जे काय असतील, मग हे कसं की प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये वाद होत गेले. सर्वात पहिला वाद भीमा कोरेगावचा झालेला आहे. त्या वादामुळे पेशवे हरले त्यांच्या चुकीमुळे, कारण त्या ठिकाणी त्यांना जात व्यवस्था त्या इंग्रजांनी दिली आणि तिथूनच खरा पेट जात व्यवस्थेने घेतला. आपसातलं पहिलं युद्ध जे असेल जातीय, तर ते भीमा कोरेगावचं. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही इतिहास वाचा. इतिहासामध्ये पूर्वीच्या राजांनी एकमेकावर आक्रमण केलं हे ठीक होतं. चोलनी पांड्यावर केलं, पांड्याने चेरवर केलं, चेरनी चालुक्यावर केलं, किंवा गुप्तांनी मौर्यावर केलं, हर्षवर्धनवर केलं. हे एकमेकावर हे आपसातला वाद होता. परंतु जातीय वाद केव्हा सुरू झाला, तर तो भीमा कोरेगावच्या पहिल्या लढाईमध्ये महाराणी ब्राह्मण हा पहिला लढा जाती व्यवस्थेमधला अस्तित्वातला पहिला लढा इंग्रजांनी केलेला. मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, भीमा कोरेगाव हे प्रकरण इंग्रजांनी सुरू केलेलं. त्याच ठिकाणाहून जाती व्यवस्था अस्तित्वात आली आणि इंग्रजांनी ह्याच गोष्टीचा फायदा आजतागत घेत आहेत. जात व्यवस्था पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला विचारत नव्हते तू कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे. एकमेकाला इकडून तिकडं जाण्याची मुभा होती. परंतु ह्यांनी केलेल्या बदलामुळे, ह्यांनी जो बदल केला भारतीय संस्कृतीमध्ये, जे मुस्लिमांना मुघलांना जमलं नाही ते इंग्रजांनी काही कालावधीतच करून दाखवलं. म्हणजे त्यांनी स्वराज्याची विटा पडल्या कीच त्यांनी काय केलं, खिंडार पडलं स्वराज्याला कीच त्यांनी काय केलं, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांनी ही व्यवस्था बिघडून टाकली. जो मराठा समाज होता, जो मावळा होता, त्या मावळ्यालाच त्यांनी सुरुंग लावला आणि तेव्हापासून जात व्यवस्था ही अस्तित्वात आली. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही इतिहासाची पानं चाळा, तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला मी काय सांगतोय, मी कुठं अभ्यास केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. धर्मपाल जैन यांचे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा, किंवा वेळ मिळाल्यास ब्रिटनच्या संग्रहालयामध्ये जाऊन तिथले इंग्रजांचे रिपोर्ट भारतातून गेलेले ते वाचा. त्या रिपोर्टचा संग्रह धर्मपाल जैन यांनी केलेला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. मी का सांगतोय, तुम्हाला ते ज्ञान मिळालं. भारतीय समाज परत संघटित व्हावा, एकत्रित यावा. एक है तो नेक है, फिर दिल साफ है, नहीं तो फिर क्या है, बड़ी मुश्किल है. आता लोक सांगतायत की जातीवाद कधीपासून सुरू झाला,
कधीपासून अस्तित्वात आला, कोणी निर्माण केला, हजारो वर्षापासून जाती व्यवस्था आहे, फलाना आहे, ह्या सगळ्या भ्रामक गोष्टी आहेत. तुम्ही इतिहासाची पानं वाचली, चाळली की तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच मी वारंवार सांगतोय की तुम्ही माननीय धर्मपाल जैन यांचे पुस्तकं अवश्य वाचा. मी मागे नावंसुद्धा सांगितली. तर तुम्ही संशोधन करा. आता प्रत्येक वेळेस तेच सांगायला काय असतं, आणि सगळं एका दिवशी खाल्लं का अजीर्ण होत असतं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मागचाही व्हिडिओ कसा वाटला यावर तुम्ही कमेंट करा, मला सांगा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त भारतीयापर्यंत कसा जाईल, MPSC UPSC जे काही शिकणारे लोक आहेत त्यांनासुद्धा या व्हिडिओमधून भरपूर माहिती मिळू शकते, त्यांचाही फायदा होऊ शकतो. मी सांगतोय म्हणून नाही, तर त्यांनी त्या कोणकोणत्या पुस्तकाचा कसा कुठं कोणाची पुस्तकं वाचायला पाहिजे त्या आधारे त्यांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.